लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुती कुठे वेगवेगळी लढती आहे तर महाविकास आघाडी देखील वेगवेगळी लढताना आपल्याला पाहायला मिळते। भाजप मोठी ताकद लावते लातूर जिल्ह्यामध्ये। गेल्या वेळेला 36 जागा जिंकून भाजपाची सत्ता जी आहे ती जिल्हा परिषदेमध्ये होती आणि जिल्ह्यातल्या बहुतांश पंचायत समिती देखील भाजपाकडे होत्या। मात्र यावेळेला वेगळं चित्र दिसेल असं म्हटलं जातं आहे आणि आपण जर महानगरपालिकेचा निकाल जर पाहिला तर त्याचा इफेक्ट कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर पाहायला मिळतो आहे। नगरपालिका तुम्ही जिंकल्या, आपल्यासोबत भाजपाचे नेते समाजराव पाटील निलंगेकर आहेत आमदार, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या, महानगरपालिका मात्र मोठं यश काय गाठता आलं नाही। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, काय वाटतं की भाजपाला किती यश मिळेल का काँग्रेस प्रतिस्पर्धी कायम राहील? तसं पाहायला गेलं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते। काँग्रेसचा हा जो विजय होता हा त्यांनी भावनिक आव्हान करून त्या ठिकाणी निवडणुकीला समोर गेले आणि आम्ही विकासाचा मुद्दा समोर घेऊन गेलो। विकासावर त्यांच्या भावनिक आव्हान हे वर्चस्व ठरलं असं मी म्हणू शकतो। आणि आज देखील नगरपालिकेला देखील आम्ही फक्त विकास घेऊन गेला, महानगरपालिकेला देखील विकास घेऊन गेला, पण एक भावनिक आव्हानाला त्यांनी दाद गाठली होती आणि जनतेने त्यांना त्यामध्ये साथ दिली। निश्चितपणे आता ही निवडणूक वेगळी आहे। आम्ही जे कामं केले जिल्हा परिषदमध्ये हे कामं जनतेच्या समोर घेऊन जाणार आहे। अनेक विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा परिषदने क्रमांक 1 नंबर राहिलेला आहे आणि सर्वात अधिक पारितोषिक ग्रामीण भागाच्या जनतेच्या विकासाचे किंवा कामं केल्याचे पारितोषिक हे लातूर जिल्हा परिषद। उदाहरण, वॉटर लेवल जे जमिनीतलं पाण्याचा स्तर वाढवणं हे देशातलं क्रमांक 1चं बक्षीस हे लातूर जिल्हा परिषदेने घेतलं। शिक्षण प्रणाली जर पाहिली, जिल्हा परिषदच्या शाळेमधले विद्यार्थी कमी होतात, पण लातूर जिल्हा परिषदमध्ये ही पटसंख्या वाढली। आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं, कोरोनाच्या ह्याच्यातलं सर्वात चांगलं काम 900 पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड हे त्या काळामध्ये आपण निर्माण केले। 34 ॲम्ब्युलन्स त्या काळामध्ये आपण लातूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी स्थापित केले आणि 900 ऑक्सिजन बेड हे आम्ही पूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रस्थापित केले। ती जी आरोग्य प्रणाली आम्ही उभा केली ती सर्वात चांगली आणि त्याला देखील आम्हाला पारितोषिक मिळालं। एज्युकेशनला आम्हाला पारितोषिक मिळालं। डिजिटल हायटेक एज्युकेशन हे आम्ही आमच्या सर्व शाळेमध्ये केलं। बालासारखा उपक्रम म्हणजे आज पुण्यामध्ये जर गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या ज्या शाळा असतात त्याच पद्धतीच्या ग्रामीण भागातल्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा आम्ही त्या ठिकाणी तयार केल्या। मी आपल्याला आवर्जून सांगतो, सर्वात अधिक नरेगातून विहिरी हे लातूर जिल्हा परिषदेने केले। आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हे आम्ही कामं करून दाखवलेत आणि हे कामं आम्ही जनतेच्या समोर घेऊन जाणार आहेत। शौचालय 3.5 लाखापेक्षा अधिक शौचालय हे आम्ही आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून, कोणत्याही घराला जर आपण बघितलात तर त्या ठिकाणी तुम्हाला शौचालय दिसतील। घरकुल, सर्वात अधिक घरकुल हे लातूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून। तुम्ही मला काम सांगा, सर्वात जो एक घटक असतो तो दिव्यांग घटक असतो, तो सगळ्यात अडचणीतला घटक असतो, तो बोलू शकत नाही, त्यांच्या वेदना हे कधीच कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत। महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला सर्वात मोठा दिव्यांगांचा कॅम्प हे लातूर जिल्हा परिषदमध्ये आम्ही उभा केला आणि एकाच दिवशी 8,500 लोकांना त्यांचं सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना लागणारं साहित्य, मी माझे शब्द अजून नोट करा, देशातला सर्वात मोठा दिव्यांगांना साहित्य वाटप करायचा कॅम्प हा लातूर जिल्हा परिषदेने केला। आणि मला असं वाटतं की म्हणजे कोणताच घटक आम्ही मागं न ठेवता सर्वच घटकांना घेऊन चालण्याचं काम केलं। आणि येणाऱ्या काळात पानंद रस्ते शासनाची योजना आहे, ही सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आपण या जिल्हा परिषद नव्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक शेताला जोडणारा रस्ता आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू। निश्चित जे काम केलंय हे काम आम्ही जनतेच्या समोर मांडू आणि भविष्यातले विकासाचे मुद्दे आम्ही जनतेच्या समोर जाऊ आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही जनतेकडनं त्यांचा आशीर्वाद मागणारे, त्यांचं मताचं दान मागणारे हे मी आपल्याला सांगतो। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।